काकडींच्या वेळेला बहुतांश महिला या चुकी करतात. तर काय करतात, एका काकडीच्या भागाला कापून आणि त्याच्या आतमध्ये बाळकृष्णांना ठेवून त्यांना आतून बाहेर काढतात. तर त्यांचा तर्क काय असतो की बाळकृष्णांना बाहेर काढलं म्हणजे गर्भातून त्यांना बाहेर काढलं. तर ह्याच्यामध्ये सांगायला गेलं तर श्रीकृष्णांचा जन्म हा निरयोनीचा आहे, त्यांचा योनीतून जन्मच नाहीये, तर तुम्ही गर्भात कसं टाकलं त्यांना, हा पहिला प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची मुद्दा आहे असा आहे की जर का ते योनीतूनच नाही गेले तर हे कोणी केलं. आता होतं काय, हिचं बघितलं म्हणून मी केलं आणि तिचं बघितलं म्हणून मी केलं, हे अशा प्रकारच्या गोष्टी हिंदू धर्मामध्ये खूप आहेत. मी नक्की म्हणेल वाचन करा, माझ्या पण गोष्टीची क्रॉस चेकिंग करा. उलट मी तर असं म्हणेल तेवढ्याने तुम्ही वाचाल तरी कुठेतरी, कुठे ना कुठेतरी किमान कृष्णजन्म वाचाल. कृष्णांचा प्राकट्य कसा झाला, कृष्ण प्रकट झालेले देवता आहेत, ते निरयोनीचे आहेत. उगच तिथे भगवान नारायण तिथे येऊन त्यांनी व्यवस्थित त्या दोघांना समजवण्याचं कारणच ते होतं. आणि तुम्ही जर का त्यांचा योनीतून जन्म काढता तर तुम्ही जगा वेगळेच आहात. त्यामुळे असा कुठलाही जन्म नाही आहे. फक्त फुलांचा वर्षाव करा, पाळण्याचे पडदे उघडा, एवढाच असा जन्म आहे. हे सगळं काही करायची गरज नाही आहे, ह्याचा दोष लागेल, बाकी काही होणार नाही. दत्तगुरु दिगंबरा.